मामा, अरे मामा कसं येईल तिकडं? ऐक माझा, तुझा गोंधळ होतोय, ऐक जरा. तू माझा ऐक. यशवंत मामाला पाठवले ना, तू लय मोठी चूक केली आहे. आता बघच तुझ्या पायावर कसा धोंडा घालतो ते. असं काय नाही, ऐक माझं, मी काय म्हणायला लागले ते. बस नाही तुला फासर लटकवलं ना तर नाव नाही सांगणार. रंग्या, काहीतरी गोंधळ होतोय, मी सांगते तुला. हॅलो रंग्या, हॅलो हॅलो. आम्हाला काय गरज होती तिकडे जाऊन तडफडायची? समजा गंडलं. हो दादा, रिक्षा घ्या बाजूला. उचल, एकदा उचल. त्या मामाला बी तिथं टपकायची काय गरज होती ना, काही कळत नाही. समधी गोची करून ठेवली आहे मामानं, आणि यो माणूस बी ऐकना झाला. काय करायचं? अक्षरा, हे अक्षरा, अगं इकडे मध्येच का थांबली असेल? काही अंदाज येत नाहीये, पण मला असं वाटतंय तिचा प्लॅन नक्की फिसकटलाय. नाही 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 अक्षरा, मला काय वाटतं माहितीये, तो गुंड आहे की नाही, हिला भेटायला इकडेच येणार आहे बघ. तिच्या हालचाली बघा ना जरा. अरे काय केवढा तर रागा करतेय. नक्की काहीतरी गोंधळ आहे. तिच्या प्लॅन प्रमाणे नाही घडत आहे काही. हॅलो, काय बोलायचं शिल्लक राहिले आता? हॅलो, ऐक, एक मिनिट माझं ऐकून. मी काय म्हणते तेवढं नीट शांतपणे ऐकून घे. हे बघ, तो तिथं कसा आला ना, मला काय बी ठाव नाही, काहीतरी गोंधळ आहे एवढं नक्की. हा, मी काय म्हणते, तू तिथंच थांब. हा, मी तिथं येते, आपण भेटून बोलू. तुला जे पाहिजे ते घेऊन आले म्या. ते घेतले बघ, अजिबात जाऊ नको, मी आलेच. मला आता काय बी नको, मी तुला फक्त फासावर लटकवणार. माझा तुझ्यावर कसलाच विश्वास राहिला नाही. ऐक रंग्या, मी काय ऐक तरी. कोण कुठला हा दीड दमडीचा आणि याच्या मिनिट म्या करायचा, समजतो कोण येऊ स्वतःला. मेनका, हा, तू आणि इकडं ते भाजीच्या व्यापाराला भेटायला आले होते, पण त्याला जरा उशीरच होतोय, म्हणून म्हणलं इथं थांबाव, मोकळं वाटतंय ना. अगं मेनका, तुला बरं वाटत नाही? हा, तू कशाला ही समधी कामं करतीस? अगं तुला घरी राहणं गरजेचं आहे, विश्रांती घेणं गरजेचं आहे. अरे वैर, कळतंय रे मला, पण मला ना असं नुसतं घरात राहून कोंडल्यावानी व्हायला लागलं, म्हणून बाहेर आले मी. पर तू इथं काय करायला लागलाय?
अगं मेनका, इथं मागच्या वळणावर आहे की नाही बाजार भरतो, तर मी आहे की नाही पैसे वसूल करण्यासाठी आलो होतो. आणि त्याच वेळेला ना आपल्याला तो नाशिकला माणूस भेटला होता बघ, तो मला तिथं दिसला नेमका. मी आहे की नाही त्याला हाक बी मारली, पण तो पुण्यांदा पळून गेला. आणि तो पळत पळत आहे ना इथंच कुठेतरी आलाय बघ. मला वाटतं ना तो आहे की नाही ह्याच कुठल्या तरी जंगलात गेला, इथंच कुठेतरी गेलाय. गेला असेल र, जाऊ दे. चल. नाही नाही, मी काय म्हणतो, ओ दादा दादा जरा इकडे आव, इकडे या. इकडे अगं थांब. मला सांगा, ह्यो रस्ता आहे की नाही कुठे जातो म्हणायचा? जो रस्ता जातो गिरगाव दिंड नेरली. होय काय? गाव जरा इथली भारीच आहे म्हणायची ना. एकदम भारी जकासच. मी काय म्हणतोय, इथल्या गावची लोकसंख्या किती असेल? 400,000 असेल. इकडे बाजूला कातियानी आहेत म्हणून इकडे गर्दी असते. तो माळ मोकळाच असतो. होय काय? नाही नाही, लय भारी आहे, लय झाडं बिडं आहेत ना. लयच भारी दिसतंय, मस्त वाटतं असं, जरा असं प्रसन्न प्रसन्न वाटायला. आज तरी त्या गुंडाचा नंबर मिळालाच पाहिजे. आता याला कसा कटवायचा? तो नागतोडा बी इकडं कुठंतरी दडून बसलाय. तो जर सुंदरला भेटला तर आधीच चिडीला पडलाय, पार समज सांगून टाकीन. त्याला थोपवाय पाहिजे. चला. मेनका, मी काय म्हणतोय, आपण आहे की नाही ह्या जंगलात जाऊन बघूया. आपल्याला आहे की नाही तो माणूस भेटल आणि त्या माणसाकडनं काहीतरी माहिती नक्की मिळेल बा आपल्याला. चल 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 चल. अरे सुंदर, न ग उगा लांबड लावू. आणि इथं मला मळमळा लागलाय जाम. आपण घरला गेलेलं बरं. चल. हा पण म्या काय म्हणतोय मेनका, आपण घरला जाऊया आपण. पण आहे की नाही आपण गेलो ना तर बरं होईल ग जरा, म्हणून म्हणलं. नाही म्हणलं ना म्या पोटात दुखायला लागलंय. चल दादा, चला सूर्यवंशी वाड्यावर जायचंय. उंदीर मारायचं औषध? हे काय आहे? हा ए मेनका, अगं तू काय चुकीचा विचार करत नाहीस ना? हो, अरे नाही रे, ते माझं नाही आहे. तुझं नाही मग कोणाचं आहे? असं दादांचं आपल्याला काय करायचंय सुंदर? हो दादा, चला तुम्ही.